आताच्या क्षणाचे सर्वात महत्त्वाचे अपडेट्स आपण बघत आहोत. आपण बघितलं की वादग्रस्त व्हिडिओ नंतर संपूर्ण बदलापूर शहरामध्ये आपल्याला तणावपूर्ण वातावरण बघायला मिळालं. अनेक जमाव जो आहे पोलीस स्थानकाच्या बाहेर देखील आला होता. कुठेतरी आज या विषयावरती महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. संबंधित जी काही तरुणी होती तिची जामीन जी आहे ती कोर्टाने फेटाळली अशी देखील आपल्यापर्यंत माहिती आली. आपल्यासोबत राणी मॅडम असणार आहे, सचिन दादा असणार आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधूया की नेमकं काय घडलं आज कोर्टामध्ये, काय माहिती देत आहात. जय श्रीराम सर्वांना. मी श्री सचिन भगवान धुळे, आंतरराष्ट्रीय बजरंग दल कोकण प्रांत मंत्री. हा जो काही श्रीरामांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान होता, तो विधान संपूर्णपणे हिंदूंची भावना दुखावणारा होता. त्यानंतर पोलीस प्रशासनाने देखील याच्यावरती चांगल्या प्रकारे कार्य केलं आणि हिंदुत्ववादी संघटना असतील किंवा हिंदू युवक असतील, सर्वांनी याच्यावरती संयमी भूमिका ठेवली आणि त्यानंतर कायद्यावर विश्वास ठेवला आणि आज कायद्याचा विजय झालेला आहे. आणि मी सर्वांना हे आवाहन करू इच्छितो की सर्व नागरिकांनी आता शांत आणि संयमी राहावं आणि कायद्यावर विश्वास ठेवावा. हा प्रकरण आता न्यायालयीन प्रविष्ट असल्या कारणे त्या मुलीच्या फोटो बनवणे, तिच्यावरती कमेंट करणे, ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. कारण याच्यातून चुकीच्या देखील कमेंट वगैरे तुम्ही करता आणि त्याच्यातून आपल्या पोरांवर देखील गुन्हा दाखल होत आहेत. अशा घटना घडलेल्या आहेत. त्या मुलीकडून जशी चूक झाली तशी तुम्ही देखील करू नका. माझं एक सांगणं आहे की समाजामध्ये आपला बदलापूर जो आहे विविध जातीने धर्मांनी नटलेला आहे. इथे कधी अशा गोष्टी घडलेल्या नाहीत. त्या मुलीकडून झालेली घटना जी आहे ती गोष्ट आता न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहे. त्यामुळे सर्वांनी संयमी भूमिका ठेवावी. मॅडम काय माहिती द्याल? सकाळपासून आपण देखील कोर्टामध्येच होतात, काय झालंय का नाही? आज खरं तर जो बदलापूरचा अंबरनाथचा बार काउन्सिलिंग त्यांची जी हे होती कमिटी होती, वकील संघटना होती, त्यांनी आज खूप चांगला लढा या ठिकाणी कोर्टामध्ये दिलेला आहे. त्यांच्या वकिलांनी देखील काही मुद्दे मांडले, आपल्या वकिलांनी देखील खूप चांगले मुद्दे मांडले आणि त्यामध्ये त्या मुलीचा जो आहे तो जामीन या ठिकाणी फेटाळला गेलेला आहे. परंतु आता आम्ही या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो की कोणीही चुकीच्या पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल करू नका. त्या व्हिडिओवरती कोणत्याही प्रकारचे चुकीचे कमेंट तुम्ही या ठिकाणी करू नका, जेणेकरून दोन समाजामध्ये किंवा दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल असं कोणतंही कृत्य या ठिकाणी कोणीही करू नका. कारण की तुम्ही कमेंट भावनांच्या भरामध्ये तुम्ही कमेंट करून जाता आणि मग त्याचे पडसाद अशा प्रकारे उमटले जातात. त्यामुळं आपण एखादी कमेंट करताना किंवा काही करताना ती शब्दरचना, ते प्रयोग, ते सगळे विचार करून करा. कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह वक्तव्य या ठिकाणी करू नका, जेणेकरून आपल्या लोकांना देखील त्या ठिकाणी त्रास होईल. आपल्या चुकीच्या कमेंटमुळे आपल्या पोरांवर देखील गुन्हे दाखल होत आहेत. कर्जतमध्ये एक गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे सगळ्यांना आवाहन करतो की कोणीही चुकीच्या पद्धतीने कमेंट करू नका आणि बदलापूरमध्ये शांतता ठेवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या.